नमस्कार, मी ऋषिकेश आणि आज मी तुमच्यासाठी जो चित्रपट घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे द जेंटलमन। हा चित्रपट आहे मायकल पियर्सन वरती, ज्याला सर्व लोक मिकी म्हणत असतात। याचं गांजा उत्पादन करण्याचं खूप मोठं साम्राज्य असतं। तसेच मिकी खूप खतरनाक व सक्सेसफुल बिझनेसमॅन असतो, ज्याची इंग्लंडच्या गुन्हेगारी क्षेत्रात खूप इज्जत असते। पण आता हाय क्वालिटीच्या गांजाला विकून व खूप वर्षे इंटरनॅशनल मार्केटवर राज्य केल्यानंतर मिकीला आता रिटायर व्हायचं असतं। त्यामुळे जो कोणी त्याच्या ह्या गांजाच्या बिझनेससाठी सर्वात मोठी बोली लावेल त्याला मिकीने त्याचा व्यवसाय विकायचं ठरवलेलं असतं। तर ह्या चित्रपटाची सुरुवात होते व आपण मिकीला पाहतो, जो की एका बारमध्ये येऊन बसतो व इथे तो त्याच्या बिझनेसला धरून एक लाईन बोलतो, ती अशी की जर तुम्ही जंगलाचा राजा बनण्याची इच्छा मनात बाळगत असाल तर तुम्ही फक्त सिंहासारख्या हरकती करून उपयोग नाही, तर तुम्हाला खरोखर एक सिंह बनावं लागेल। एवढ्या तिथे मिकीला त्याच्या बायकोचा फोन येतो, जिचं नाव रोजलिंड असतं। इथे रोजलिंड फोनवर बोलत असताना खूप टेन्शनमध्ये असते। तिला मिकीला काहीतरी सांगायचं असतं, पण तेवढे तिथे मिकीच्या पाठीमागून एक गोळी चालते व मिकीच्या टेबलवर सर्व ठिकाणी रक्तच रक्त पसरतं। यानंतर आपण रेमंड स्मिथला पाहतो, जो की मिकीचा सर्वात खास माणूस असतो। पुढे स्मिथ जेव्हा त्याच्या घरी जातो तेव्हा त्याची भेट फ्लेचरशी होते। इथे फ्लेचर स्मिथ सोबत थोडा वेळ बोलतो व त्यानंतर तो स्मिथला सांगतो की तो एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर आहे आणि काही दिवसापूर्वी त्याला डेली प्रिंटच्या एडिटरने, ज्याचं नाव बिग डेव आहे, त्यांनी यासाठी हायर केलं होतं की त्याने मिकीविषयी सर्व माहिती काढावी व हे माहीत करावं की मिकीचं लॉर्ड चार्ल्स प्रेसफिल्ड सोबत नक्की काय नातं आहे। कारण प्रेसफिल्डच्या मदतीने मिकी इथे बेकायदेशीर काम करत आहे व प्रेसफिल्ड एक खूप मोठा माणूस आहे, तसेच तो राजांचा वंशज आहे। आता स्मिथ फ्लेचरला विचारतो की बिग डेव मिकीला एक्सपोज का करत आहे। यावर फ्लेचर सांगतो की एका पार्टीमध्ये बिग डेवला मिकीशी हात मिळवायचा होता, पण मिकीने त्याच्याशी हात मिळवण्यासाठी नकार दिला, कारण बिग डेवने अलीकडेच त्याच्या पेपरमध्ये एका व्यक्तीबद्दल एक बातमी छापली होती की तो समलैंगिक आहे म्हणून, ज्यामुळे त्या व्यक्तीची सर्व समाजात निंदा झाली आणि तो व्यक्ती मिकीचा मित्र होता। त्यामुळेच मिकीने डेवशी हात नाही मिळवला। पुढे ह्या गोष्टीमुळे डेवला खूप राग आला व त्याने फ्लेचरला हायर केलं, जेणेकरून तो मिकीला एक्सपोज करू शकेल। आणि फ्लेचरने देखील आता मिकीबद्दल सर्व माहिती काढली आहे। तसेच यावर फ्लेचरने एक पूर्ण स्क्रिप्ट देखील लिहिली आहे, तीही स्क्रीन प्ले सोबत। आणि जर का स्मिथने त्याचं ऐकलं नाही तर फ्लेचर ह्या पूर्ण स्क्रिप्टला लीक करेल, आणि जर का स्मिथची ही इच्छा नसेल की ही स्क्रिप्ट लीक व्हावी तर त्याला फ्लेचरला 20 मिलियन पाऊंड द्यावे लागतील। पण स्मिथला ह्या सर्व गोष्टींवर विश्वास नसतो व त्याला वाटत असतं की फ्लेचर खोटं बोलत आहे, त्याला कोणतीही माहिती मिळाली नाही। तसेच हे समजल्यावर फ्लेचर स्मिथला पूर्ण स्क्रिप्ट सांगायला लागतो। तो सांगतो की मिकीचा जन्म अमेरिकेतील एका गरीब घरात झालेला, त्याच्या घरची परिस्थिती खूप खराब होती। पुढे त्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली व तिथे तो त्याचं शिक्षण घ्यायला लागला। पण कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्याने गांजा विकायला सुरुवात केली, ज्यामुळे त्याला चांगले पैसे मिळायला लागले आणि त्याने ठरवलं की या क्षेत्रात तो त्याचं भविष्य बनवणार। तसेच तो दिवसेंदिवस या क्षेत्रात पुढे जायला लागला आणि खूप दिवसांच्या मेहनतीने व इतर स्पर्धकांना मारल्यानंतर त्याने त्याचं साम्राज्य बनवलं। पुढे फ्लेचर सांगतो की मिकी यानंतर गांजाच्या सर्वात मोठ्या डीलर्स पैकी एक बनला आणि वेळेनुसार मिकीने लग्न पण केलं व आता मिकीने ठरवलं आहे की तो ह्या गांजाच्या दलदलमधून बाहेर पडणार। त्यामुळे तो त्याचे गांजाचे सर्व फार्म्स विकत आहे। त्याचबरोबर त्याच्याकडे 50 टन गांजा पडून आहे आणि त्याला त्याचा हा सर्व बिझनेस 400 मिलियन पाऊंड्सला विकायचा आहे व सध्या त्याच्याकडे फक्त एक खरेदीदार आहे, ज्याचं नाव आहे मॅथ्यू बर्जर। मॅथ्यूला मिकीचा बिझनेस विकत घेण्यात इंटरेस्ट असतो, कारण तो एक करोडपती व्यक्ती असतो। त्यामुळे मॅथ्यू मिकीला म्हणतो की त्याला त्याचे गांजाचे फार्म पाहायचे आहेत। त्याचबरोबर मिकी मॅथ्यूला त्याच्या 12 फार्मपैकी एक फार्म दाखवायला घेऊन जातो, पण तिथे पोहोचताच मॅथ्यू त्याला म्हणतो की तुझ्याकडे तर काहीच नाही, ही जागा तर पूर्ण रिकामी आहे। तेव्हाच मिकी मॅथ्यूला एका कंटेनरच्या आतमध्ये घेऊन जातो आणि जेव्हा हे दोघे त्याच्या खाली जातात तेव्हा मॅथ्यू पाहतो की इथे खूप सारी गांजाची झाडं आहेत व ती खूप वेगाने वाढत आहेत। प्रत्यक्षात मिकीने या सर्व गोष्टींना असं लपवलेलं असतं की यांना कधीच कोणी पकडू नाही शकणार, आणि मिकीकडे असे 12 फार्म्स असतात। तसेच ह्या 12 फार्म्ससाठी मिकीने जेवढ्या पण जमिनीचा वापर केलेला असतो ती सर्व जमीन याने इंग्लंडच्या सर्वात श्रीमंत लोकांकडून भाडे तत्वावर घेतलेली असते। तसेच ही सर्व जमीन इंग्लंडच्या सर्वात मोठमोठ्या लोकांची असल्यामुळे मिकीसाठी धोका खूप कमी आहे, कोणीच कधी इथे छापा मारू शकणार नाही। तसेच या सर्व जमिनींना मिकीने लॉर्ड चार्ल्स प्रेसफिल्डच्या मदतीने घेतलेलं असतं, जो की स्वतः इंग्लंडच्या राजांपैकी एक आहे। आता मॅथ्यू हे सर्व पाहून खूप प्रभावित होतो। पुढे मिकी त्याला म्हणतो की त्याने खूप वर्षाच्या कठीण मेहनतीनंतर त्याचं हे साम्राज्य बनवलं आहे आणि जेवढ्या गोष्टी तो 400 मिलियन पाऊंड्समध्ये विकत आहे त्या गोष्टींची किंमत यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे। आता हळूहळू ही बातमी सर्व ठिकाणी पोहोचते की मिकी त्याचा बिझनेस विकत आहे। तसेच ही बातमी एका गँगस्टरला कळते, ज्याचं नाव ड्राय आय असतं। ड्राय आय एका चायनीज गँगस्टरसाठी काम करत असतो, ज्याचं नाव असतं लॉर्ड जॉर्ज।
पण ड्राय इथे सर्वात मोठी ही चूक करतो की तो डायरेक्ट मिकी जवळ न जाता त्याच्या बायकोकडे म्हणजेच रोझलिंडकडे जातो व तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तिने त्याची मिकीशी भेट घालून द्यावी. पण ह्या सर्व गोष्टींचा त्याच्यावर उलटाच परिणाम होतो. रोझलिंड ड्राय आईला मिकीशी भेटवते खरी, पण ती ड्राय आईच्या वागणुकीवरून जास्त खुश नसते. त्यामुळे मिकी पण ड्राय आईला भेटल्यावर त्याच्यावर खूप रागावलेला असतो. तसेच ड्राय आई इथे खूप विचित्र पद्धतीने मिकीशी बोलत असतो व तो मिकीला धमकी देखील देतो, ज्यामुळे मिकीला आणखी राग येतो व तो ड्राय आईला एक गोळी मारतो. पण तो त्याच्या हातावर गोळी मारतो, जेणेकरून तो मरू नये व त्याला चांगला धडा मिळावा. तसेच ड्राय आई इथून निघून जातो. तेव्हाच मिकीच्या अड्ड्यावरती काही चोर जातात. हे सर्व चोर MMA फायटर्स असतात. तसेच हे युट्यूबवरती खूप फेमस असतात, ज्यांना सर्व युट्यूबर टोडलर्स नावाने ओळखत असतात. आता हे सर्व चोर आधी चोरी करतात आणि इथेच एका रॅप व्हिडिओचं शूटिंग करतात. त्याचबरोबर त्या व्हिडिओला ते युट्यूबवरती अपलोड करतात, ज्याला पुढे मिकी देखील बघतो आणि त्याला समजतं की काही लोकांनी त्याच्या फार्मवरून गांजा चोरला आहे व सोबतच त्याची व्हॅन देखील चोरली आहे. इथे मिकीला लगेच समजतं की कोणीतरी त्याच्या विरोधात खूप मोठा प्लॅन बनवला आहे, कारण मिकीला माहित आहे की याआधी त्याच्या फार्मवर कधीच चोरी झाली नाही आणि कोणाचीही इतकी हिंमत नाही की ते मिकीच्या विरोधात जातील. पण जेव्हापासून त्याने फार्म्स विकायला काढलेत तेव्हापासून ह्या सर्व गोष्टी होत आहेत आणि आज त्यांची इथपर्यंत हिंमत झाली की त्यांनी याच्या इथे चोरी पण केली. त्यामुळे मिकी लवकरात लवकर हा गोंधळ नीट करायचं ठरवतो. यानंतर आपण त्या सर्व MMA फायटर्सना बघतो, जिथे त्यांचा कोच देखील असतो. ह्याला सर्व कोचेस म्हणत असतात. इथे कोच त्या सर्वांवर खूप चिडलेला असतो, त्यामुळे तो सर्वांना ती व्हिडिओ डिलीट करायला सांगतो, कारण कोचला माहीत झालेलं असतं की या सर्वांनी मिकीच्या फार्मवरती चोरी केलेली आहे आणि कोचला ही गोष्ट चांगलीच माहीत आहे की मिकी किती खतरनाक व्यक्ती आहे. तेव्हाच आपण मॅथ्यूला बघतो, जो की मिकीला म्हणतो की तू तर म्हणाला होतास की तुझे सर्व अड्डे खूप सुरक्षित आहेत, पण हल्लीच तिथे चोरी झाली आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या डीलचा पुन्हा विचार करायला हवा. यावर मिकी त्याला समजावतो की ही कोणतीही मोठी गोष्ट नाही, आम्ही लवकरच हे सर्व कोणी केलं आहे त्याचा तपास लावू. पण या चोरीनंतर मिकीचा धंदा खूप मंदीत चालायला लागतो. त्यामुळे तो ठरवतो की तो त्याच्या सर्व फार्म्सला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणार. पण त्या सर्वांना दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी त्याला खूप पैसे खर्च करावे लागणार असतात. तेव्हाच आपण प्रेसफिल्डला पाहतो, ज्याची मुलगी खूप दिवसांपासून हरवलेली असते आणि प्रेसफिल्डचं म्हणणं असतं की त्याच्या मुलीला फक्त मिकीच शोधू शकतो, कारण मिकीचं पूर्ण शहरावर नियंत्रण आहे आणि प्रेसफिल्ड नेहमीच मिकीला त्याच्या बिझनेसमध्ये मदत करत आलेला आहे. त्यामुळे प्रेसफिल्डला वाटत असतं की मिकी त्याची मदत नक्की करेल आणि मिकी देखील तसंच करतो. मिकी हे काम स्मिथला देतो, कारण स्मिथ त्याचा सर्वात चांगला व विश्वासू माणूस आहे. त्याचबरोबर प्रेसफिल्डच्या मुलीला स्मिथ लवकरच शोधून काढतो, पण जिथे ते असते तिथे तिच्यासोबत 2 मुलं देखील असतात, जी की खूप उद्धट असतात. त्यामुळे आधी हे त्या मुलांवर खवळतात व नंतर स्मिथ त्या मुलीला घेऊन इथून जायला लागतो. प्रत्यक्षात प्रेसफिल्डची मुलगी खूप नशेडी बनलेली असते आणि ती दिवसभर नशेत राहत असते. त्यामुळेच ती तिच्या घरातून पळून आलेली आणि आता ती ज्या मुलांसोबत होती ते देखील खूप नशेडी असतात. त्यामुळे स्मिथ तिथे त्याच्यासोबतच्या 2 माणसांना सोडून जातो, कारण जोपर्यंत प्रेसफिल्डची मुलगी घरी पोहोचत नाही तोपर्यंत याची माणसे तिथेच थांबतील, जेणेकरून ह्या मुलांना कसलीही गडबड करता येऊ नये. पण स्मिथ जेव्हा प्रेसफिल्डच्या मुलीला घेऊन तिथून जायला लागतो तेव्हाच त्याला कळतं की त्या मुलांपैकी एक मुलगा बिल्डिंगच्या गॅलरीतून खाली पडून मेला आहे, कारण की तो स्मिथच्या माणसांसोबत भांडण करत होता आणि ह्याच वेळी तो चुकून खाली पडला. आता यामुळे स्मिथ खूप चिंतेत येतो, कारण यामध्येच प्रेसफिल्डची मुलगी इन्व्हॉल्व आहे आणि त्याची ही इच्छा नाही की इथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ व्हावा. त्यामुळे ते लगेच त्या मुलाच्या डेड बॉडीची विल्हेवाट लावायला लागतात आणि तेव्हाच तिथले काही मुलं ह्या सर्व प्रकरणाची व्हिडिओ बनवायला लागतात. तसेच जेव्हा हे सर्व स्मिथ व त्याच्या माणसांना समजतं तेव्हा ते सर्व त्या मुलांच्या मागे जायला लागतात आणि लवकरच हे त्यातल्या काही मुलांना गाठतात व त्यांना काही पैसे देऊन त्यांचे फोन काढून घेतात. पण त्यांच्यातला एक मुलगा खूप उद्धट असतो. तो पैसे घेतल्यानंतर देखील त्यांना त्याचा फोन देत नाही. त्यामुळे स्मिथ त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे जातो. तसेच तो मुलगा पळत पळत स्मिथला एका अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे आधीच त्या मुलाचे खूप सारे मित्र थांबलेले असतात. आता हे सर्व इथे स्मिथला धमकी द्यायला लागतात की ते स्मिथचे सर्व पैसे पण घेणार आणि त्या व्हिडिओला देखील इंटरनेटवरती पोस्ट करणार. तेव्हा स्मिथ त्याची बंदूक बाहेर काढतो आणि हवेत गोळ्या झाडायला लागतो, ज्यामुळे त्या मुलाचे सर्व मित्र पळून जातात. तसेच त्या मुलाला पण समजतं की स्मिथ नक्की कोण आहे ते आणि आता स्मिथ बिना पैसे देऊन त्या मुलाकडून त्याचा मोबाईल काढून घेतो. तेव्हाच इकडे फ्लेचर म्हणतो की तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही सर्व पुराव्यांना नष्ट केलं आहे, पण त्यावेळी मी तिथेच होतो आणि मी त्या सर्व प्रकरणाचे फोटो काढून घेतलेले, जे की अजून देखील माझ्याजवळ आहेत. यानंतर आपण कोचला पाहतो, जो की स्मिथ जवळ पोहोचतो व त्याला म्हणतो की आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. तसेच त्यांनी जेवढ्या पण गोष्टी चोरल्या होत्या त्या सर्व कोच सोबत घेऊन आलेला असतो. सोबतच त्याने मिकीची व्हॅन पण आणलेली असते. इथे कोच स्मिथला म्हणतो
की त्यांनी केलेल्या चुकीची भरपाई करण्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. यावर स्मिथ त्याला म्हणतो की मला फक्त एवढं सांग की तुला फार्मचा पत्ता कोणी दिला होता. आता पुढे कोच त्या माणसाला पकडतो ज्याने त्याच्या विद्यार्थ्यांना त्या फार्मचा पत्ता दिला होता, जो की पुढे स्मिथ व कोचला सांगतो की तो ड्राय आयसाठी काम करतो. आता हे दोघे त्याला आणखी काही विचारतील तेवढे तो माणूस पळून जायला लागतो. तसेच तो पळता पळता एका रेल्वेच्या खाली पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. यानंतर मिकीला जेव्हा हे सगळं कळतं तेव्हा त्याला खूप राग येतो आणि मिकीला माहित असतं की ड्राय आय लॉर्ड जॉर्जसाठी काम करतो. त्यामुळे मिकी लॉर्ड जॉर्ज जवळ जातो व त्याला म्हणतो की माझ्या फार्मवर चोरी करायला सांगून तू तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली आहेस आणि आता तुला याची शिक्षा मिळणार. तसेच तो म्हणतो की तू आता जो चहा पिलास त्यामध्ये विष होतं. त्याचबरोबर लॉर्ड जॉर्ज आता उलट्या करायला लागतो आणि जेव्हा तो मरणारच असतो तेव्हाच मिकी त्याला त्या विषावरचं औषध देतो आणि म्हणतो की मी तुझ्या एका लॅबला आग लावतोय जिथे तू ड्रग्ज बनवतोस, कारण तू माझ्या फार्ममध्ये चोरी करायला लावली व सोबतच तुझ्या ड्रगमुळे लॉर्ड प्रेसफिल्डच्या मुलीचं निधन पण झालं आणि आता माझी नजर तुझ्यावर आहे. जर तू पुन्हा माझ्या वाटेत आलास तर मी तुला फक्त वॉर्निंग देऊन नाही सोडणार. आता लॉर्ड जॉर्ज ड्राय जवळ येतो कारण लॉर्ड जॉर्जला या सर्व प्रकरणाबद्दल काहीच माहीत नव्हतं. तसेच त्याला हे देखील माहीत नव्हतं की ड्राय आय मिकीचा बिझनेस विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे इथे लॉर्ड जॉर्ज ड्राय आयवर खूप खवळतो आणि त्याला म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता तुला माझ्या गँगमधून बाहेर काढतोय. एवढं बोलल्यानंतर लॉर्ड जॉर्ज त्याच्या माणसाला म्हणतो की ड्राय आयला मारून टाक, पण त्या माणसाला आधीच ड्राय आयने त्याच्या बाजूने केलेलं असतं. त्यामुळे तो ड्राय आयला न मारता जॉर्जलाच मारून टाकतो. तसेच जॉर्जला मारल्यानंतर ड्राय आय त्याची जागा घेतो व स्वतःला जॉर्जच्या गँगचा लीडर समजायला लागतो. त्याचबरोबर इथे फ्लेचर स्मिथला आणखी एक गोष्ट सांगतो. तो स्मिथला एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये ड्राय आय व मॅथ्यू एकत्र असतात. या व्हिडिओमध्ये या दोघांचा आवाज तर ऐकू येत नसतो, पण फ्लेचर त्यांच्या ओठांच्या हालचाली पाहून सांगतो की ते दोघे नक्की काय बोलत आहेत. फ्लेचर सांगतो की या दोघांमध्ये एक डील झाली होती, ती अशी की मॅथ्यू त्याला मिकीच्या फार्मचा पत्ता देणार व तो त्याच्या सर्व फार्मला हळूहळू नष्ट करून टाकणार, जेणेकरून पुढे मॅथ्यू मिकीच्या बिझनेसला कचऱ्याच्या भावात विकत घेऊ शकेल. तसेच मॅथ्यू ड्राय आयची मदत करेल जेणेकरून तो लॉर्ड जॉर्जला मारून त्याची जागा घेऊ शकेल. यानंतर आपण बघतो की ड्राय आय खूप घाईत आहे. त्याला वाटत असतं की तो आता एक गँगस्टर बनला आहे, त्यामुळे तो मिकीच्या बायकोकडे त्याचा बदला घेण्यासाठी जातो, कारण मिकीने हिच्यामुळेच ड्राय आयला गोळी मारली होती. इथे ड्राय आय रोजलिंडला म्हणतो की तुझ्या नवऱ्याला फोन कर. तसेच रोजलिंड मिकीला फोन करते आणि हा तोच सीन असतो जो की आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिला होता. इथे रोजलिंड मिकीला सर्व काही सांगते की ड्राय आय तिच्याजवळ आला आहे व तो तिला मारण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हाच तिथे मिकीच्या पाठीमागे एक माणूस येतो व तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, पण इतक्यात तिथे स्मिथ येतो व तो त्या माणसाला गोळी मारतो, ज्यामुळे ड्राय आयचा माणूस इथेच मरतो. पण स्मिथ व मिकी पूर्णपणे ठीक असतात. त्याचबरोबर आता मिकी स्मिथला सोबत घेऊन त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी जायला लागतो. तेव्हाच इकडे आपण बघतो की रोजलिंड ड्राय आयच्या 2 माणसांना मारून टाकते, ज्यामुळे ड्राय आयला राग येतो व तो रोजलिंडवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच तिथे मिकी येतो व तो ड्राय आयवर गोळी झाडून त्याला मारून टाकतो. त्याचबरोबर इथे फ्लेचरच्या स्क्रिप्टमधली गोष्ट संपते आणि फ्लेचर स्मिथला म्हणतो की एवढीच गोष्ट खूप आहे मिकीला एक्सपोज करण्यासाठी, त्यामुळे तुझ्याकडे आता 72 तासांचा वेळ आहे. 72 तासांच्या आत जर तुम्हाला 20 मिलियन पाऊंड दिले तर मी ही स्क्रिप्ट तुला देऊन टाकेल, नाहीतर हिला मी सर्व ठिकाणी पसरून टाकेल. आणि एवढं बोलून फ्लेचर तिथून निघून जातो. तसेच इथून खरा खेळ सुरू होतो. सर्वात आधी कोचचे लोक बिग डेव्हला पकडतात आणि बिग डेव्हला काही नशेचे पदार्थ चारून त्याला एका डुकरासोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडतात. त्याचबरोबर ते ह्या सर्वाचा एक व्हिडिओ पण बनवतात आणि त्यानंतर ते बिग डेव्हला धमकी देतात की जर तू मिकीच्या बाबतीत कधी काही छापलं तर आम्ही या व्हिडिओला व्हायरल करून टाकू, ज्यामुळे तू जगात कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही राहणार. तसेच इथे बिग डेव्हचा विषय संपतो. तो आता कधीच मिकीच्या विरोधात नाही जाणार. त्याचबरोबर आता नंबर येतो मॅथ्यूचा, जिथे मिकी त्याला एका फार्मवरती घेऊन जातो. इथे मॅथ्यूला असं वाटत असतं की मिकीला काहीही माहीत नाही, त्यामुळे तो मिकीला म्हणतो की तू खूप सारी गडबड करून ठेवली आहेस, ज्यामुळे तुझ्या फार्मची किंमत आता तेवढी नाही राहिली जेवढी की आधी होती, कारण मला आता सर्व फार्म्सला एका नवीन ठिकाणी शिफ्ट करावं लागेल आणि यासाठी मला खूप खर्च करावा लागेल. त्यामुळे मी आता तुला फक्त 170 मिलियन पाऊंड्सच देऊ शकतो. आता हे ऐकल्यावर मिकी त्याला म्हणतो की तू हे विसरून जा की मी तुला माझे फार्म्स विकेल, कारण तू माझ्यासोबत केलेल्या कटाबद्दल मला सर्व काही माहीत झालं आहे. तसेच एवढं बोलल्यानंतर तो मॅथ्यूला ड्राय आयची बॉडी दाखवतो आणि त्याला म्हणतो की तू माझ्या धंद्याचं खूप सारं नुकसान केलं आहेस, त्यामुळे तुला माझ्या नुकसानाची भरपाई करावी लागेल आणि मला तू 270 मिलियन पाऊंड्स द्यावे लागतील व मला 270 मिलियन पाऊंड्स दिल्यानंतरच तू इथून बाहेर जाऊ शकशील, नाहीतर माझी माणसं तुला इथेच मारून बर्फात गोठून टाकतील. आता मॅथ्यू 200 मिलियन पाऊंड्स देण्यासाठी तयार होतो. तेव्हा मिकी म्हणतो
की तू ह्या सर्व प्रकरणात माझ्या बायकोला पण खेचलंस, त्यामुळे मला तुझ्या शरीरातील अर्धा किलो मांस पाहिजे आणि तू आता हे ठरवू शकतोस की तू तुझ्या शरीरातला नक्की कोणता हिस्सा देणार आहेस. आणि आता मॅथ्यू सोबत पण मिकीचा हिशोब बरोबर झाला व यानंतर नंबर येतो फ्लेचरचा. आणि फ्लेचर जेव्हा स्मिथला पैसे मागतो तेव्हा स्मिथ त्याला सांगतो की आम्ही तुझ्याकडचे सर्व कागदपत्रे घेतले आहेत, कारण जेव्हा तू माझ्या घरी आला होतास तेव्हा मी तुझ्या बुटांमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस लावलं होतं आणि त्यानंतर आम्हाला तुझी लोकेशन माहीत झाली व कोचच्या विद्यार्थ्यांनी तुझ्याकडच्या सर्व कागदपत्रांना उचलून आणलं आणि आता तुझ्याकडे आमच्या विरोधात जेवढे पण पुरावे होते ते सर्व आता आमच्याकडे आहेत. तसेच जर तू कोणाला ही गोष्ट सांगितलीस तर कोणीही तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि एवढं बोलून तो फ्लेचरला एका पेटीमध्ये बंद करतो. तेव्हाच आपल्याला आणखी एक गोष्ट माहीत होते, ती अशी की फ्लेचरने इथे येण्यापूर्वी त्याच्यासाठी एक बॅकअप प्लॅन बनवला होता. प्रत्यक्षात प्रेसफिल्डच्या मुलीला वाचवत असताना ज्या मुलाचा मृत्यू झाला होता त्याच्या वडिलांना फ्लेचरने सर्व काही खरं सांगितलेलं असतं की स्मिथनेच त्याच्या मुलाला मारला आहे म्हणून. तसेच त्या मुलाचा वडील खूप मोठा माणूस असतो, त्यामुळे तो स्मिथला मारण्यासाठी काही गुंडांना पाठवतो. पण कोच तिथून बाहेर जात असताना त्याची नजर त्याच गुंडांवर पडते, त्यामुळे कोच त्यांना मारून टाकतो. तसेच या गोंधळात फ्लेचर तिथून पळून जातो. यानंतर आपण मिकीला पाहतो, ज्याला काही गुंडांनी पकडलेलं असतं, जे की सर्व रशियन गुंड असतात, ज्याला त्याच मेलेल्या मुलाच्या वडिलांनी पाठवलेलं असतं. आणि ते मिकीला इथून घेऊन चाललेलेच असतात. तेवढे तिथे कोचचे विद्यार्थी येतात व ते रशियन गुंडांना मारून मिकीला इथून घेऊन जातात. पुढे आपण फ्लेचरला बघतो, जो की मिरामॅक्स प्रोडक्शन हाऊसला गेलेला असतो, कारण त्याला आता माहीत असतं की त्याच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत आणि त्याला कुठूनही कसले पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आता त्याची इच्छा असते की जी स्टोरी त्याने लिहिली आहे त्याच्यावर जर का कोणता चित्रपट बनला तर त्याला काही पैसे मिळतील. त्यामुळे तो मिरामॅक्स प्रोडक्शन हाऊसला येतो, जिथे त्याची भेट गाय रिची सोबत होते. हे तेच आहेत ज्यांनी ह्या चित्रपटाला डिरेक्ट केला आहे. पण गाय रिचीला ही स्क्रिप्ट अजिबात आवडत नाही, त्यामुळे फ्लेचर ह्या प्रोडक्शन हाऊसमधून बाहेर येतो. त्याचबरोबर तो तिथून जाण्यासाठी जेव्हा एका गाडीत बसतो तेव्हाच तो बघतो की ज्या कॅबमध्ये तो बसला आहे तिला स्मिथ चालवतोय आणि आता स्मिथ त्याला मारणार असतो. तसेच इथे फ्लेचरचा विषय देखील संपतो व यानंतर आपण मिकीला बघतो, जो की आता खूप आनंदी आहे व तो त्याच्या बायकोशी गप्पा मारत आहे. त्याचबरोबर तो आता ठरवतो की तो ह्या बिझनेसला असंच चालवत राहणार व कधीच त्याचा हा बिझनेस विकणार नाही. त्याचबरोबर हा चित्रपट इथेच संपतो. ह्या चित्रपटाचे डिरेक्टर होते गाय रिची, ज्यांनी याच प्रकारचे खूप सारे चित्रपट बनवले आहेत. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता व त्यावेळी या चित्रपटाने 115 मिलियनची कमाई केली होती.